अजित शेठ काय सांगाल, जेव्हा जेव्हा ही जोडी पडली तेव्हा एक नंबरच केलाय, काय सांगाल ह्या जोडीविषयी? या जोडीचा इतिहास हा साधारणपणे आम्ही जसं अकलूजच्या मैदानाला पळालो 7 फेब्रुवारीपासून आजपर्यंत ही गाडी 7 वेळेस पळाली. 7 वेळेस गाडीचा 1 नंबरनं गाडी म्हणजे गुलात राहिली आमची. ह्या गाडीचा इतिहास असा होतोय, दोन्ही बैल आता बकासूर आपल्या देवच आहे सगळ्यांचा बरं का, त्याच्याविषयी बोलणं म्हणजे आम्ही छोटंच पडतो किती गेलं तरी बरं का. साधारणपणे गाडी ही डावी उजव्या साईडनं पळते. पब्लिक लागल्यानंतर बकासुरी पब्लिकनं पळतो, काही वेळ चिक्या पळतो, ठाम बैल आहेत आणि काहीतरी स्टार आहेत दोन्ही, जसं आम्हालाही वाटतं बरं ही गाडी 1 नंबर ह्या गाडीचा होतोय. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा चिठ्ठी निघाली होती, पब्लिकनं निघाली होती काल चिठ्ठी, तर आम्हाला वाटली की पुढच्या चिठ्ठी पळताल, पण तुम्ही पब्लिकनंच गाडी पळवली. काय झालं तर मामांचं मत होतं की गाडी आज आपल्याला जिथं निघेल तिथे गाडी पहिल्यांदा चिठ्ठी निघेल तिथे गाडी हाणायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा चिक्क्या उजवीनं पळवला, त्यानंतर डावीनं खांदा बदलून पळवलं, ते गाडीला स्पीड तेच लागते. स्पीड उलट वाढते गाडीचं स्पीड बरं का, म्हणजे कुठल्याही साईडनं. आता शेवटी कसं आहे बघा, 2 साईडचा बैल आहे, त्याला काय सगळ्या बैलांना घेण्याची लहानपणी सवयच आहे. म्हणजे त्या बैलांना कुठलाही साधा असा बैल किंवा मोठा असेल तर घेऊन पळतो. किंवा चिक्क्याचं काय होते, चिक्क्याची त्याची गाडी बरं का कॉम्बिनेशनमध्ये एवढी भारी पळते गाडी, म्हणजे अशी हिंदी केसरी झालो आम्ही ह्या गाडीवर बरं का. तर आमच्या समाधानात म्हणजे मराठ्यामध्ये तशी गाडी ठाम पळणारी म्हणजे आहे गाडी. कुठंतरी असं वाटत होतं की आटील ड्रायव्हर गाडीवर बसतील, पण तुमच्या गावचा तुम्ही ड्रायव्हर बसवला. काय झालं बरं का, बकासूरची गाडी त्यांनी खूप वेळेस म्हणजे 3-4 वेळेस त्यांनी 1 नंबर केलता आणि तो पहिला चिक्क्याचा ड्रायव्हर होता. खूप लोकांना माहित नाही, त्याने जवळजवळ बैलाचे 10 ते 11 1 नंबर आहेत त्याचे. आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांचे. आप्पाचं एक स्वप्न होतं बरं का, ही गाडी मला हाणायची. एक 3-4 महिन्यापासून मला बोलायचा, मला एकदा बसून द्यायचे बरं का. असं मामाने मला रात्री म्हणले आणि मोहिलचंही म्हणत होतं ही ड्रायव्हर बसल्यानंतर गाडी 1 नंबरची मध्ये होणार आणि ते सिद्ध झालं. आपण बद्दल काय सांगाल, कशी गाडी चालवली आज? आज गाडी साधारणपणे बरं का सकाळी जशी प्रमाणे झोपली आम्ही गाडी आणि बकासूर आज आम्ही बाहेरून झोपला. त्याच वेळेस समोर होतं गाडी आज 100% नंबर गाडी करणार. मोहिल शेठ काय सांगाल, जेव्हा जेव्हा ही निमसोड पाटी जेव्हा जेव्हा बकासूर ह्या पाठीवर आलाय तेव्हा 1च नंबर आहे, काय सांगाल? आपण बद्दल काय सांगाल मोहिल शेठ? कारण त्यांच्याकडे आज ही गाडी गुलाल ठेवायचं मोठं काम होतं आणि त्यांनी एक महिना आलाय याला सिधून सुरुवात झाली. आपण बकासूरवर गाडी दुर्गाची बकासूरची गाडी आणली, 1 नंबर केला तेव्हापासून आपण गाडीवरती बसतात. बकासूर बैल पोळ्यानंतर पहिलाच गुलाल घेतलाय बकासूरनं, काय सांगाल त्याच्याबद्दल? आनंद वाटतो. बकासूर हारजीत असते एखाद्या दिवशी. या फाटीबद्दल काय सांगाल? निमसोडकरांची फाटी बकासूर आला म्हणलं की 1 नंबर फिक्स आहे. हो, नियोजन पण 1 नंबर असते निमसोडकरांचं आणि पार्टीचा. आधी शेड हे नियोजन कधी झालं होतं आजचं की आज? नियोजन ह्या पाठीमागे झालं आमचं बरं का, मामांचं राहुल गोऱ्यांचं आणि मुलीचं सगळं बरं का पाठीमागे. आम्ही त्याचं 23चं मैदान करणार होतो. गाडीला काय झालं, आमचाही बैल थोडासा वर्धाची टाईप पाठवला होता, थोडासा त्या अंगात रवरव होती, त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही. बकासूरचं थोडंसं वाईज काय झालं, त्यांचा तो बैल 6-7 तास कंटिन्यू उभा होता. ते मामाचं मत आलं आपण मैदान गाळू म्हटले आणि ह्या गाडीला आमच्या पल्ला लागतो, तिथे 1000 फुटाचा पल्ला होता म्हणून आमच्या गांधावर तिथं आम्ही 100% गाडी काहीतरी झालं असतं. त्यानंतर 24चं मैदान तर काय ह्या गाडीत जसं बकासूरचं विनिंग आहे तसं विषय सांगायचं म्हणजे चिक्क्याचं पण इथं 3 1 नंबर आहे त्या फाटीत. या फाटीला त्या फाटीत दोन्ही बैलांना लकी फाटी आहे. हो ना, ह्या फाटीला पळताना दोन्ही बैलांचं पळ काय वेगळं असते. 100% सीमेला गाडी आम्ही पाहिली, खूप गाडी सांगितली. सीमेला जेव्हा पळाली होती तेव्हा सगळे म्हणत होते की बाबा आज काय ते वेगळं होईल आणि झालं ते, काय सांगाल त्याबद्दल? कारण काय झालं बरं का, ह्या गाडीचा इतिहास आणि ह्या गाडीचं स्टार एवढं मोठं आहे. गाडी ही 100% आमचं एक मनात मत होतं गाडी ही 1 नंबर करणार, पण काय राहतात प्रत्येक नंदी हा पळण्यासाठी येतो. जसं मोहिल म्हणल्याप्रमाणे काय राहतं, हारजीत असते क्षेत्राचे, थोडंसं आपण पण दुसऱ्या गाडीवाल्यांना थोडंसं आपण म्हणजे त्यांचाही नंबर व्हावा आमची त्यांची अपेक्षा असते, आमची तशीच अपेक्षा असते शेवटी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं अभिनंदन करतोय मी आणि मोहिल, ज्या बाकीच्या 7 गाड्या आहेत त्यांचंही आणि जे ऑर्डर राहिली त्यांचंही अभिनंदन. आणि आज ही आमची गाडी मराठ्यामध्ये साधारणपणे जी पळती गाडी ते 100% आमची गाडी भविष्यात त्याचप्रमाणे पळत आहे. एक हिंद केसरी साजच आहे. हो ना, ही गाडी तशी बरं का आमच्यासाठी मोहिल शेठ किंवा बकासूर नाही, पण आमच्यासाठी हे 7 वेळेस हिंद केसरीचाच मान आहे तुम्हाला सांगायचं. असं तुम्हाला कायम ही जोडी गुलाल ठेवेल ही शुभेच्छा. धन्यवाद.